हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, शालेय जीवन हे अद्भुत असते आणि याच जीवनामध्ये जर मैत्रीचे नाते आपण चांगल्या ठिकाणी आपल्या जोडल्या गेले तर आपले जीवन सुखमय होते. अन्यथा आपल्या जीवनामध्ये दुःख सुद्धा येऊ शकते. शालेय जीवनामध्ये जी मैत्री होते, म्हणतात की ती मैत्री आपल्याला आयुष्यभर चालत असते. ती मैत्री आपली कधीही न तुटणारी मैत्री असते. त्या मानाने नंतरच्या काळामध्ये होणारी मैत्री ही तितकीशी जवळीक साधत नसते. मैत्री हा जीवनाचा एक वेगळा अनुभव आहे, वेगळा आनंद आहे. मैत्री ही दोन प्रकारची असते, निकोप मैत्री आणि अहितकारी मैत्री. शालेय जीवनामध्ये जर आपली निकोप मैत्री ही जोडल्या जात असेल तर ती आपल्याला आयुष्यभर सुख देत असते. अन्यथा अहितकारी मैत्री जर आपण जोडली तर मग आपल्याला दुःख सुद्धा होऊ शकते. तर विद्यार्थ्यांनो, मैत्री कशी जोडावी हे थोडंसं आपण जर अलर्ट असलं तर आपण ते जोडू शकतो. विद्यार्थ्यांनो, मैत्रीचे संबंध जेव्हा आपण वाढवत असतो तेव्हा काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला लक्षात येतं की निकोप मैत्री कुठली आणि अपकारक मैत्री कुठली. मैत्री वाढवण्याच्या आधी जर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपली मैत्री ही चांगल्या रीतीनं चालू शकते. आपण या वयामध्येच निकोप मैत्री ओळखायला आपण शिकायला हवे. त्यामुळे जर निकोप मैत्री असेल तर ती आपण प्रेमाने हाताळू शकतो. अपकारक मैत्री सुद्धा आपण कुशलतेने हाताळू शकतो. अपकारक मैत्री ही आपण वेळीच ओळखली पाहिजे आणि ती आपण तात्काळ तोडून दिली पाहिजे आणि जेणेकरून पुढे जाऊन होणारा आपला त्रास आपण वाचवू शकतो. पुढे जाऊन आपल्याला नकारात्मक भावना आपल्यामध्ये येण्यापासून आपण वाचवू शकतो. जर वाईट मैत्रीमुळे आपले नुकसान होईल, कधी कधी आपण अडचणीत येऊ, या सर्व गोष्टींपासून वाचायचं असेल तर आजच आपण त्यावर उपाय केला पाहिजे आणि तो कसा करावा हे आपल्याला आज काही गोष्टीतून बघायचं आहे. चला तर मग काय करावं मैत्री दृढ होण्यासाठी. विद्यार्थ्यांनो, जर तुमची मैत्री अशा व्यक्तीशी झाली असेल का जो सतत राग करतो आणि त्याच्या रागाची तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीची मैत्री करू नये. झाली असेल तर ती मर्यादित ठेवावी आणि होत असेल तर ती तोडून टाकावी. कधीकधी तुमचे मित्र किंवा मैत्रीण जर सर्वांसमोर तुमची खिल्ली उडवत असेल तर तुम्ही मैत्री तोडून टाकावी. तुमची जर मित्र मैत्रीण इतर कुणाशीही मिसळण्यास जर बंदी घालत असेल किंवा त्यांच्यावर त्याचा परिणाम होत असेल तर तुम्ही ही मैत्री पुढे चालवू नये. इतरांशी मिक्स होण्यात जर त्याची नाराजी असेल तर ही मैत्री योग्य नाही. जी व्यक्ती तुमच्या इतर मित्रमैत्रिणींवर टीका करत असेल, तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तीवर टीका करत असेल, त्यांना नावं ठेवत असेल तर अशा व्यक्तीशी मैत्री करू नये. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना एखादी खाजगी गोष्ट जर सांगितली आणि ती इतरांना तो सांगेल अशी जर शंका तुमच्या मनात असेल तर मैत्री योग्य नाही. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला वाटत असेल की एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला जर एखादी गोष्ट पटली नसेल तर स्पष्टपणे त्याला सांगण्यात तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तुम्ही असहमती दर्शवू शकत नसाल, मैत्री तुटायची भीती वाटत असेल तर ही मैत्री योग्य नाही. तुमचे मित्र किंवा मैत्रीण एखाद्या व्यक्तीच्या मागे लागले असेल किंवा त्यांच्या जीवनामध्ये ते जास्त दखल देत असेल आणि त्यासाठी तुमची मदत घेत असेल तर तुम्ही मैत्री ठेवू नये. तसेच काही विद्यार्थी हे चोरी करण्याचं व्यसन त्यांना असते आणि त्यांच्या पुढच्या चोरीमध्ये तुम्ही सामील व्हावं अशी इच्छा त्यांची असते तर मैत्री अजिबात ठेवू नये. जर एखादं प्लॅनिंग करायचं असेल कुठल्याही गेट टुगेदरची किंवा एखाद्या बाहेरच्या सहलीची आणि सर्वच तुमचे मित्र किंवा मैत्रीण ठरवत असेल तर ही गोष्ट योग्य नाही. सर्वमतीने ती ठरलेली योग्य राहील.
जर तुमचे मित्र किंवा मैत्रीणच सर्व काही ठरवत असेल तर हे बरोबर नाही. तुमच्या मित्राला तंबाखू, सिगरेट किंवा दारू पिण्याची सवय असेल आणि तो तुम्हाला आग्रह करत असेल तर ही मैत्री योग्य नाही, ती तात्काळ तोडून देण्यात यावी. कारण कुठलाही जीवाभावाचा मित्र आपल्या मित्राचं आयुष्य कधीही खराब करणार नाही. जी मैत्री तुमच्या घरच्यांना माहीत नाही, जसे की तुमची आई, बाबा, बहीण, भाऊ यांना जर माहीत नसेल तर ती मैत्री तोडून द्यावी. तुमच्या मित्रांसोबत तुम्ही जेव्हा असता तेव्हा तुम्हाला आनंद वाटायला हवा, तरच ती निकोप मैत्रीचे संकेत आहे. तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या काही आनंदमय घटना असेल तर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला सुद्धा त्यामध्ये आनंद वाटायला हवा. तुमच्या कुठल्याही अडचणीच्या काळात तो तुम्हाला बिनशर्त मदत करत असेल तर ही मैत्री योग्य आहे आणि ती तुम्ही चालवावी. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीने तुमच्या भावनांचा विचार करावा, तुमचा आदर करावा, तरच ही मैत्री योग्य ठरू शकते. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींवर तुमचा आंतरिक विश्वास असेल तर तुमची मैत्री ही खरी मैत्री असते आणि ही तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. अन्यथा गाफील राहता जर तुम्ही एखाद्या मैत्रीमध्ये मर्यादेपलीकडे जर गुंतत असाल तर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेहमी मैत्री अशा व्यक्तीशी करा ज्यामुळे आपल्याला खूप आनंद येईल आणि जीवनाचे सार्थक झाल्यासारखे होईल. धन्यवाद.